नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून सुनेत्रा पवार यांच्या संभाव्य उमेदवारीबाबत उत्सुकता वाढली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी या निवडणुकासंदर्भात महत्त्वाचे विधान करत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले आहे। यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे। पुणे जिल्ह्यातील बारामती तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी या दोन मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून 23 एप्रिल रोजी मतदान निश्चित करण्यात आले आहे। बारामतीची जागा यापूर्वी अजित पवार यांच्याकडे होती, तर राहुरीची जागा दुसऱ्या नेत्यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे। दरम्यान विरोधी पक्षाच्या भूमिकेमुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की स्पर्धा होणार याबाबत संभ्रम कायम आहे। काँग्रेसने आपला उमेदवार उभा करण्याची शक्यता व्यक्त केली असून शरद पवार गटाने उमेदवार न देण्याची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे। त्यामुळे सर्वांचे लक्ष काँग्रेसच्या निर्णयाकडे लागले आहे। तटकरे यांनी सांगितले की आवश्यकता असल्यास ते आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत जाऊन काँग्रेस तसेच इतर नेत्यांशी चर्चा करून निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करतील। त्यामुळे या निवडणुकीत कोण उमेदवार असेल किंवा कोण उमेदवार राहणार नाही याबाबतचा अंतिम निर्णय आगामी काही दिवसात स्पष्ट होण्याची शक्यता आहे। नामांकन मुदत यामधून पुढील घडामोडी ठरणार असून 6 ते 9 एप्रिल हा कालावधी या निवडणुकांसाठी निर्णायक ठरणार आहे। या काळातच सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून येणार की अप्रत्यक्ष निवडणूक होणार याचा निर्णय होईल। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा।